प्रकार दुसरा, भावंडांचे नाते. प्रकार दुसरा, भावंडांचे नाते. भावंडांचे नाते याची कोणकोणती आहे? बरोबरची खूण. चला पहिला प्रश्न याच्यात, ए हा बी चा भाऊ आहे. ए हा बी चा भाऊ आहे. याची आकृती तुम्ही मला काढून द्यायची. ए हा बी चा भाऊ आहे. पुढे यार तुम्ही दोन जण इथं बसा रे. ए हा बी चा भाऊ आहे. लिहिलं, आकृती काढा. आता आकृती काढताना तुम्ही असं केलं असेल, सर ए बी आणि मध्ये कोणती खूण? बरोबरची खूण. कस काय आली? कारण आपण पाठ करून घेतलंय. नवरा बायकोचं नातं असतं तर गुणाकाराची खूण मारली असती. भाऊ भाऊचं नातं आहे तर कशाची खूण मारली? बरोबरची खूण मारली. आणि जर मुलगा वडील, आई मुलगी, आई मुलगा असं नातं असतं तर आपण तो बाण मारला असता. म्हणजे आता आपल्याला तिन्ही गोष्टी लक्षात आला. बरोबर का? कोणी कोणी अशी आकृती काढली? शाबास. मग ए हा बी चा भाऊ आहे. भाऊ कोण आहे रे? ए हा भाऊ आहे. भाऊ म्हणजे मेल. पण बी ए चा कोण आहे? बी ए चा कोण आहे? भाऊ पण असू शकतो, बहीण पण असू शकते. बी बद्दल आपल्याला गणितात काहीच दिलं नाही. दिलंय का? तुम्ही म्हणणार की सर ए बी चा भाऊ आहे तर बी बी ए चा भाऊ असेल. बहीण बी असू शकते ना. म्हणून याची आकृती भाऊ पण असू शकते, बहीण पण असू शकते. म्हणजे बी हा व्यक्ती माणूस पण असू शकतो, बाई पण असू शकते. म्हणून ही आकृती अशी बने. तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय कारण अजून प्रश्न यायचे बाकी आपले. ही आकृती करेक्ट आहे. लिहा सगळ्यांनी. आकृती काढा, एक ओळ सोडा आणि पुढचा प्रश्न. लिहिलं का रे? लिहिलं का? 2 नंबर, ए ही बी ची बहीण आहे. ए ही बी ची बहीण आहे. ए ही बी ची बहीण आहे. काढा आकृती. आकृती काढा. 2 लोक मला दिसत आहे. ए बी ते लिहून घेतलं. भाऊ बहीण नातं असेल तर कोणती खूण? बरोबरची खूण. ए ही बी ची बहीण आहे म्हणजे 100% ए काय रे? फिमेल आहे. आता बी ए चा भाऊ आहे का बहीण आहे हे आपण निश्चित सांगू शकत नाही. म्हणून इथे कसं लिहिणार आपण? बी हा ए चा भाऊ पण असू शकतो आणि बहीण पण असू शकते. अशी आकृती बनली पाहिजे. बनली का? समजतंय सगळ्यांना? 3 नंबरचा प्रश्न. ए व बी हे भाऊ आहेत. 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 काढ आकृती. कोणाकोणाची आकृती झाली आहे? सगळ्यांची झाली पाहिजे ना. कोणाकोणाची झाली आहे? सगळ्यांचे हातवरती पाहिजे. पहिलीत जाणारा पोरगारा तो पहिलीत तेल बी समजून जाईल. एवढा सोपा प्रश्न आहे. टाकलं. ए व बी हे दोन्ही काय रे? भाऊ. भाऊ बहीणचं नातं असेल. बरोबर. हे भाऊ आहेत. ए मेल का फिमेल? मेल. बी दोन्ही भाऊ आहे म्हणजे विषयच खतम.
इथे आपण असं म्हणू शकतो का? इथे आपण म्हणू शकतो का मेल एका फिमेल आहे? सांगू शकत नाही. क्लिअर म्हणतोय तो. ए व बी हे भाऊ आहेत. ए व बी हे भाऊ आहेत. बरोबर आहे ना? मग दोन्ही भाऊ आहेत तर दोन्ही माणसं. आकृती बरोबर आली का? 4 नंबरचा प्रश्न. ए व बी या बहिणी आहेत. काळ आकृती. ए व बी या बहिणी आहेत. ए व बी या बहिणी आहेत. झाली आकृती. हा ए हा बी बरोबरची खूण. ए बहीण बी पण बहीण. झालं. सोपं आहे. 5 नंबरचा प्रश्न. ए व बी ही भावंडे आहेत. ए व बी ही भावंडे आहेत. ए बी लिहिला बरोबरची खूण आली त्याच्यात. भावंडे म्हणजे भाऊ बहीण. आपण दिवाळीच्या सुट्टीत सगळेजण जमतो ना. काकाचे पोरं, मामाचे पोरं, आत्याचे पोरं. मग आपण काय म्हणतो यांना सगळ्यांना? आम्ही भावंड. भावंड म्हणजे काय? सगळे पोरं राहता का? बहिणी बी राहता, भाऊ बी राहता. भाऊ प्लस बहीण इज इक्वल टू भावंड. भाऊ बहिणी मिक्स राहता ना. आम्हा सर्व भावंडांना कपडे घेतले. आम्ही भावंडांनी फटाके फोडले. भावंड म्हणजे काय? भाऊ बहिणी. समजतंय ना? हा मग पहा ए व बी ही भावंडे आहेत. काढा आकृत्या. काढली. चेक करा तुमची बरोबर आहे का? आता ए हा भाऊ आहे का बहीण आहे माहिती आहे का? म्हणून त्याच्या डोक्यावर मेल किंवा फिमेल. जेव्हा आपण कन्फ्युज असू तेव्हा काय? मेल किंवा फिमेल. बी हिच्या डोक्यावर सुद्धा मेल किंवा फिमेल. सांगू शकत नाही. भावंडांमध्ये कोण भाऊ आहे कोण बहीण आहे असं सांगितलंय का? तर अशी आकृती आपली 5व्या प्रश्नात आली पाहिजे. आलं का? पहा पाहिलं. चला तिसरा प्रकार आपला. प्रकार तिसरा. प्रकार तिसरा. आई वडिलांपासून मुलगा मुलगी. आई वडिलांपासून मुलगा मुलगी. कोणत्या चिन्हाने दाखवू आपण हे नातं? बाणाने. चला पहिला प्रश्न. ए हे बी चे वडील आहेत. ए हे बी चे वडील आहे. काढा आकृती. काढा सगळ्यांनी आकृती. ए हे बी चे वडील आहे. वडील मोठे ते वरती येतील. मुलगा लहान तो खाली येईल. मुलगा आहे का मुलगी? पाहू अजून. हा आकृती बघा अशी बनली पाहिजे. ए हे बी चे वडील आहे म्हणजे ए वडील. वडील म्हणजे मेल. कोणाचे वडील आहे? कोणाचे वडील आहे? कोणाचे? बी चे वडील आहे ना. मग सांगा बी हा मुलगा आहे का मुलगी आहे? बी मुलगा आहे का मुलगी आहे? दिलंय का? निश्चित सांगू शकत नाही. मग आता इथे काय लिहिणार? मेल किंवा फिमेल असं तुमची आकृती पाहिजे. हे तुम्हाला नातेसंबंधांच्या प्रश्नात प्रत्येक प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. काही सोपं आहे ना? हे एकदम सोपं आहे. सोपं आहे का नाही? आपल्याला माहिती नाही ना बी कोण आहे. ए हे बी चे वडील आहे हे तर कन्फर्म आहे की हा फादर आहे. बरोबर का? पण हा त्यांचा मुलगा आहे का मुलगी असं दिलंय का?
राजू हा ए चा मुलगा आहे. राजू हा ए चा मुलगा आहे. मग राजू कोण आहे? माणूस आहे का बाई आहे? हे तर आपल्याला नावावरून समजतं, या अक्षरांवरून आपल्याला समजत नाही. मी जर म्हटलं बी हा ए चा मुलगा आहे, बी हा ए चा मुलगा आहे, मग बी कोण रे? मुलगा म्हणजे मेल. कोणाचा मुलगा आहे? मग ए चा आपण सांगू शकत नाही, आई आहे का वडील आहे. यालाच तर बुद्धिमत्ता म्हणता. मग आणि हा टॉपिक लोकांना शिकवता येत नाही, म्हणून तुम्ही पहा सापडता का तुमच्या क्लासेस मध्ये, जे ऑफलाईन क्लासेस चालता ना आपल्या, ते नातेसंबंध शिकवले जात नाही, त्यांना शिकवता येत नाही. चला पुढे दुसरा प्रश्न. ए ही बी ची आई आहे. ए ही बी ची आई आहे. काढा आकृती. काढली आकृती. हा पा, ए ही बी ची आई आहे. ही आई म्हणजेच फिमेल. ए असं लिहितोय बरं का, तुम्ही लिहायचं नाही असं. फिमेल ना, कोणाची आई आहे? पण बी कोण आहे? मुलगा आहे का मुलगी? सांगू शकतो का? म्हणून ते मेल फिमेल झाली आकृती. 3 नंबर. ए हा बी चा मुलगा आहे. ए हा बी चा मुलगा आहे. याच्यासाठी आपण अगोदर पाढे लिहून घेतले की दिमाग चालू झाला पाहिजे. गाडीला स्टार्ट करायचे असेल तर 2-3 किका मारणं पडता का नाही? डायरेक्ट स्टार्टर मारतो आपण. स्टार्टर मारला तर काय होतं? डायरेक्ट आपण जर सेल्फ स्टार्ट मारला तर काय होतं? गाडी आहे का नाही तुमच्याशी? थंडीच्या दिवसात चालू होते का गाडी स्टार्टरवर? अंदर मारलं तर काय करते गाडी? गँग 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 करते, पण चालू होत नाही. का बरं? थंडी झालेली असते ना. मग गाडी गरम करायची असेल तर आपण काय करतो? किक मारतो, चॉक देतो आणि किक मारतो. तसं ते बेचे पाडे म्हणून किक मारण्यासाठी रे. 15 दिवसाच्या याच्यानं थंडी झाली ना बॉडी, तो दिमागावर जे जम चढलाय तो त्याच्यात निघतोय. म्हणून एवढे सोपे प्रश्न मी पोरं माझ्याकडे असे पाहत आहे. नवरा बायको, पती पत्नी काय राहत आहे आमना ऐकेल बी नाही. ए हा बी चा मुलगा आहे. उलटी झाली आकृती. कोणाचा मुलगा आहे? बी चा मुलगा. कोण? लिहू. ए हा बी चा म्हणजे बाप त्याच्यापेक्षा लहान. वाचताना व्यवस्थित वाच, आकृती काढताना व्यवस्थित काढ. ए हा बी चा मुलगा आहे. वडील वरती झाले पाहिजे, आई वरती झाली पाहिजे. कोण आहे रे? ए हा बी चा मुलगा. हा मुलगा आहे म्हणजे मेल. कोणाचा मुलगा आहे हा? बी चा. पण बी हा त्याचा फादर आहे का मदर आहे? सांगता येत नाही, तिथं काय लिहितो आपण. चला बनवा आकृती. मेल किंवा फिमेल. टेन्शन घ्यायचं नाही, लेक्चर रेकॉर्ड होतंय, लगेच पाहिजे यायचं. आपल्याला वाटलं एखादी पॉइंट आपल्या लक्षात आला नाही तर तुम्ही लगेच तिथं चेक करून घ्यायचं रिव्हिजन सेशन मध्ये. रात्री रिव्हिजन करायची मस्त. झालं. प्रश्न क्रमांक 4. बी ही ए ची मुलगी आहे. बी ही ए ची मुलगी आहे. बी ही ए ची मुलगी आहे. काढा पटापट आकृती. बी ही ए ची मुलगी आहे. पण ए तिचा कोण? फादर का मदर? निश्चित सांगू शकत नाही. काढली आकृती. 5 नंबर. ए व बी, ए व बी
ही सी ची अपत्ये आहे. ए व बी ही सी ची अपत्ये आहे. याच्या अगोदर शब्द आला होता जोडीदार, ते तुम्हाला माहित नव्हतं. आता आलाय अपत्ये. अपत्य म्हणजे काय रे? मुलं बाळ. लोक विचारता ना तुम्हाला किती अपत्ये आहेत. अपत्य म्हणजे काय? मुलं बाळ. तुमचे तर लग्नच झाले नाही ना, मग तुम्हाला तर अपत्य नाही. तुम्ही कोणाचे तरी अपत्य, जे आमच्या डोक्यावर आपटले ना, अपत्ये आपटलेले आहेत. चला, ए व बी सी ची अपत्ये म्हणजे सी त्यांचा बाप किंवा आई असू शकते. मग आकृती बनवली का? आकृती चला पाहू कोणाकोणाची बरोबर आहे. सी ची अपत्ये म्हणजे सी वरती. अपत्ये म्हणजे मुलगा वडिलाचं नातं. आणि ए व बी ही काय रे? त्याची अपत्ये आहेत. बरोबर का? आली का अशी आकृती? चला आधी कोणतं चिन्ह यांचा बरोबरच. आता हे दोन्ही एक तर भाऊ बहीण असतील, बहिणी बहिणी असतील किंवा भाऊ भाऊ असतील. कोण येते आपल्याला माहित. अशी बनली का आकृती? पाय, ए व बी ही सी ची पोरं आहेत. अपत्य म्हणजेच पोरं. पोरं म्हणजे काय? माणूस का बाई? पोर हा शब्द कशासाठी वापरला जातो? दोघांसाठी वापरला जातो. आपण म्हणता ना तुम्हाला किती पोरं सोर आहे, मग तो समोरचा एक्सप्लेन करतो. एक मुलगा एक मुलगी, दोन्ही मुली, दोन्ही मुलं, दोन्ही भाऊ, असं तो एक्सप्लेन करतो. तर पोर या शब्दाचं मिनिंग असं नाही धरायचं की पोर म्हणजे माणूस आहे बा. ते आपल्या भाषेत आहे पोरगा पोरगी. तिथं आपण म्हणू पोरगा म्हणजे पुल्लिंगी आणि पोरगी म्हणजे स्त्रीलिंगी. इथे ए व बी ही सी ची अपत्य आहे. अपत्य शब्द म्हणूनच आणलाय. समजतंय ना? मग आता हे दोन्ही भाऊ बहीण भावंड आहेत जे काही येते. आता याची आकृती कशी बनेल? पण सी त्यांचा वडील आहे का आई आहे सांगू शकतो का? म्हणजे मेल फिमेल. ए च सांगू शकतो का? मेल फिमेल. बी च. अशी आकृती झाली का चेक करा. चुकली असेल तर व्यवस्थित करून घ्या. आकृती चुकायला नको. आकृती इथे चुकली चालेल, प्रश्न तिकडे चुकी जाईल. मग एका मार्कामुळे 1 वर्ष जातात. 6 नंबर कोणाकोणाची आकृती चुकली होती? बरोबर तर सगळ्यांची नसणार एवढं मला गॅरंटी आहे. याच्यात आपल्याला 2 चिन्ह इंट्रोड्यूस झाले. एक बरोबरच. आता ते जर या सी चे मुलं आहेत तर मुलं म्हणजे दोन्ही भाऊ बहीण आलेच. आले की नाही? आले की नाही? बरं, मी जर आता या गणितात एक प्रश्न वाढवायचा म्हटला तर तुम्ही त्या व्यक्तीला पुढे टाकणार ते मला सांगा. डी ही ए व बी ची मावशी आहे. कुठे घेणार तुम्ही? इथं घेणार तुम्ही. बरोबर का? हो. डी या दोघांची मावशी आहे. असं चिन्ह येईन का रे? नाही आहे. मग चिन्ह कसं येईल? मावशी सांगितलं म्हणे, सांगितलेलं नाही. हा, मग हा व्यक्ती हिची बहीण आहे का तिच्या बहिणीचा नवरा आहे हे सांगितलंय का? तर मग असे कन्फ्युजिंग प्रश्न तुम्हाला पुढे पाहायला भेटतील. आगे जानने के लिए अगला प्रश्न देखिए. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 का? डी हा ए व बी यांचा मुलगा आहे. डी हा ए व बी यांचा मुलगा आहे. डी हा ए व बी यांचा मुलगा आहे. डी हा ए व बी यांचा मुलगा आहे अशी आकृती झाली पाहिजे. एक कन्फर्म आहे की डी त्यांचा मुलगा आहे म्हणून मेल. पण या दोन्ही मध्ये चिन्ह कोणतं रे? नवरा बायकोचं, क्रॉसचं. पण यांच्यात आपल्याला माहित नाहीये नवरा कोणता आहे बायको कोणती. म्हणून मेल फिमेल
मेल फिमेल. करेक्ट आली आकृती. शेवटचा प्रश्न. ए ही सी ची आई आहे. ए ही सी ची आई आहे आणि सी हा बी चा मुलगा आहे. ए ही सी ची आई आहे आणि सी हा बी चा मुलगा आहे. व्यवस्थित प्रश्न लिहा आणि आकृती तयार करा. ए ही सी ची आई आहे आणि सी हा बी चा मुलगा आहे. आणि सी हा बी चा मुलगा आहे. कोणी कोणी बनवली आकृती? एवढ्या लोकांना प्रश्न जमतील. बाकीचे नुसते माझ्याकडे तोंड ताणतील आता. कारण मी शिकवताना जर तुम्हाला जमत नाही होता तर हात वरती केला पाहिजे होता. पहा, ए ही सी ची आई. ए ही सी ची आई फिमेल. सी बद्दल आपण सांगू शकत नाही. पुढे पाहू. सी हा बी चा मुलगा. सी कोणाचा मुलगा आहे रे? बी चा. ऑलरेडी सी आपल्याकडे आहे आणि हा मुलगा आहे म्हणजेच मेल. कोणाचा मुलगा आहे हा? कोणाचा रे? जो की एचा नवरा आहे. कन्फर्म आहे 100%. आता तसं म्हणू का आपण इथे? नवरा आहे का बायको आहे सांगू शकत नाही. आता या दोन लोकांमध्ये ही बायको भेटली तर नक्की कोण राहील? म्हणजे मेल. अशी आकृती बनली पाहिजे.